all students. In today's lecture, we have to study already in the previous lecture 4.2 The Rising of the Moon. The Rising of the Moon जो ड्रामा आहे त्याची स्टोरी जी आहे ती आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर त्याची जे लेडी एज गॅब्रिएल बघा लेडी ग्रिगोरी अँड इन्फॉर्मेशन अबाउट हर ते पण पाहिलेलं आहे. सेकंड सीन आपण सीन पोलिसमॅन बी पोलिसमॅन एक्स कशाद्वारे त्यांच्यामध्ये कन्क्ल्युजन होतं की आपली जी नोटीस लावायची आहे ती कुठे लावायची किंवा हा बॅरल जो आहे तो गुड प्लेस फॉर अ प्ले कार्ड्स ह्या प्ले कार्ड्ससाठी तो एक चांगली जागा आहे जेणेकरून सर्वांचं लक्ष वेधलं गेलं जाईल, जेणेकरून ज्या ज्या लोकांनी त्या व्यक्तीला पाहिलेलं आहे ते व्यक्ती त्याला शोधण्यामध्ये मदत करतील. सो द रायझिंग ऑफ द मून रिव्हील्स बोथ ग्रेट अँड चार्म अँड स्किल ऑफ ड्रॅमॅटिक इमॅजिनेशन अँड क्लोजली ऑब्झर्व्ड आयरिश कॅरेक्टर. आणि त्यांनी काय केलेलं आहे, जवळून जे आयरिश कॅरेक्टर आहे त्याचा अभ्यासलेला आहे. द प्ले चार्म मेनली रेस्ट ॲज ऑन द सस्टेनिंग पॅशन ऑफ Irish nationalism and the title which is taken from the ballad on Chance of Ariel. So he is a symbol of nationalism and the Irish uprising against the British lady Gregory. So carefully study of the Irish character. So her skillful delineation of the individual characters and her perfect handling of the situation are responsible for this one-act plays and great charm and popularity. So here in this information, Rising of the Moon, we see the meaning of difficult words and their meaning. आपण अवघड शब्दांचे अर्थसुद्धा पाहिलेले आहेत. 138चं पाहिलेलं आहे. बघा आपण कुठले एक्झाम्पल्स आता पाहिलेलं आहे हे आपण थोडक्यात पाहूया. हिअर वी सी इन दिस ड्रामा, आपण ह्या ड्रामामध्ये काय काय पाहणार आहोत किंवा पाहिलेलं आहे. बघा कशा प्रकारे ती दोघं जे असतात पोलिसमॅन एक्स आणि बी तिथून निघून जातात. त्यानंतर जो सर्जंट आहे तो त्या बॅरलवरचं जे लिहिलेलं आहे तो वॉकअप ॲट डाऊन अँड टॉईस अँड लुक ॲट द प्लेकार्ड्स आणि तो वाचत असतो. तेवढ्यात एक व्यक्ती जो आहे तो रॅगमॅन, त्याचे जे कपडे आहेत ते कसे आहेत, रॅग आहेत. तर तो लगेच तिथून निघून जाताना पाहतो. सर्जंट सडनली टर्न्स, तो लगेच पाठीमागं होतो, म्हणतो हो वेअर आर यू गोईंग, तू कुठं जात आहेस. सो ही सेज आय एम पुअर बॅलेड सिंगर युअर ऑनर. आणि तो मी एक बॅलेड सिंगर आहे, लोकगीत गाणारा व्यक्ती आहे म्हणून तो सांगतो. आणि मग तो कोण आहे, तुम्ही जिमी वॉशला ओळखता का, मी एक बॅलेड सिंगर जिमी वॉश आहे, मला माहीत नाही. मग तुम्ही इथलेच आहात का, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चालतं. असं करता करता त्याचं कम्युनिकेशन कुठल्या टोकाला जातं की तुम्ही कधी नॅशनलिझममध्ये भाग घेतला होता का आणि यूथमध्ये तुम्ही कसा होता. मग तो त्या सिंगिंग करून तो गाणं गाऊन प्रत्येक गोष्ट तो सांगत असतो. आणि त्याच प्रकारे तो ते आपले जे सहकारी आहेत, त्याचे जे कंपॅनियन आहेत त्यांना तो एक साईन देत असतो. सो सगळ्यात अगोदर तो सांगतो, बघा सर्जंट म्हणतो यू गो देअर, व्हॉट इज दॅट यू, आय नो हिम वेल, यू आर वेटिंग. पहिल्यांदा तो तिथं सर्जंट त्या व्यक्तीला जायला सांगतो, पण तरी तो जातो का नाही. ही काय म्हणतो, आय नो हिम वेल, द मॅन यू आर वेटिंग फॉर, आय नो हिम वेल, आय विल बी गोईंग. तुम्ही ज्या व्यक्तीच्या शोधात आहात त्या व्यक्तीला मी चांगल्या तऱ्हेने ओळखतो. आय नो हिम वेल, आय विल बी गोईंग, आणि आता मी जात आहे म्हणून सांगतो. नेक्स्ट पेज, यू नो हिम, कम बॅक हिअर, व्हॉट सॉर्ट इज ही. तर आपल्याला जर व्यक्तीच्या शोधात असेल आणि आपण समजा की एखाद्या व्यक्तीला ती माहीत असेल, आपण विचारत असतो. त्याचप्रमाणे सर्जंट आहे त्याला विचारतो, तुला तो व्यक्ती माहीत आहे का, पाठीमागे मला सांग तो कशा प्रकारे आहे. सर्जन से डू यू वॉन्ट हॅव टू किल मी, तुम्ही मला मारू शकत नाही. नेव्हर माइंड, आय एम गोईंग, आय वुड बी इन युअर शूज इफ द रिवॉर्ड वॉज 10 times. सो आय सॉ इन माय ऑन प्लेस इन काउंटी क्लिअर. जो व्यक्ती आहे तो काय म्हणतो, मी त्याला कुठं पाहिलेलं आहे, माझ्या प्लेसमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्या प्लेसचं नाव कुठलं आहे, काउंटी क्लिअरमध्ये पाहिलेलं आहे. आय टेल यू वुडंट लाईक टू बी लुकिंग ॲट हिम, यू वुड बी अफ्रेड टू बी इन द वन प्लेस विथ हिम. देअर इजंट अ वेपन ही डझंट नो द यूज ऑफ अँड ॲज टू स्ट्रेंथ अँड हिज मसल्स आर ॲज हार्ड ॲज दॅट बोर्ड स्लॅब्स.
काय म्हणतो, त्याच्याकडं असलं कुठलंही शस्त्र नाही की त्याला वापरता येत नाही, असं कुठलंही शस्त्र नाही. त्याची जी शक्ती आहे, त्याचे जे मसल्स आहेत ते एवढे स्ट्रॉंग आहेत, एवढे हार्ड आहेत, तो बॅरलवरती त्या मोठ्याने स्लॅप करतो, मोठ्याने ते बॅरलला धरतो. सो इज ही बॅड ॲज दॅट? तू ज्याप्रमाणे त्या व्यक्तीचं वर्णन करत आहे त्याप्रमाणे तो इतका वाईट आहे का? ही इज देन. हो तर मग डू टेल मी सो. तू अजून काही सांगू शकतोस का? देअर वॉज अ पुअर मॅन इन अवर प्लेस अँड सर्जन फ्रॉम बॅलिकॉन. इट वॉज विथ अ लॅम्प ऑफ अ स्टोन ही डिड. So I never heard of that. You wouldn't, sergeant. It is not everything that happens get into the paper. आता आपल्याला माहीत आहे की न्यूजपेपरमध्ये ज्या गोष्टी रोजच्या असतात त्या खरोखरच्याच असतात का? खरोखरच्याच दिलेल्या असतात का? म्हणजे ट्रुली इन्सिडेंट म्हणजे सगळ्या इन्सिडेंट जे आहे सगळे दिले जातात का? एक्झाम्पल्स तिथं सांगितलेलं आहे. तर त्या कधी कधी गोष्टी सगळ्या दिल्या जात नाहीत. ओव्हरऑल after time attack of the policeman and you don't, it knows everything gets into the paper. There was a policeman in plain clothes too. It's Limerick he was. It was after the time of attack on the police barrack at Kilmallock. Moonlight just like this. So waterside nothing was known for certain. Do you say so? It is a terrible county to belong to. That is so indeed. You might be standing there looking out that way, thinking you saw him coming up this side of Quay. So he might be coming up this other side and he would be you before you know where you be. So and you know him well too. Man says, I know him, my love sergeant. बघा, my love sergeant. But you wouldn't want to share our reward. तुला माहीत असेल तर तू मला सांगू शकतोस, पण तुला बक्षीस घ्यायचं नाही का? इज इट पुअर लाईक मी? माझ्यासारखा जो गरीब सिंगर असतो त्याला काहीही गरज नाही. दॅट हॅड बीन गोईंग टू रोड्स. त्याला नेहमी त्या रोडवरती फिरण्याची गरज आहे. सिंगिंग इन फेअर्स. आणि त्याचं भविष्य कशामध्ये आहे? सिंगिंग करण्यामध्येच आहे. टू हॅव द नेम ऑन हिम दॅट ही टूक अ रिवॉर्ड. बट यू वॉन्ट टू नो मी अँड आय विल सेफर इन द टाउन. आणि मी माझ्याच ह्याच्यामध्ये खुश आहे, माझ्याच ह्याच्यामध्ये मी नेहमी खुश राहीन. कारण का? मला ह्याचे पैसे नकोत, मला ते बक्षीस नको. वेल यू कॅन स्टॉप. आता तू थांबू शकतोस. गेटिंग अप ऑन बॅरेल. तो लगेच काय करतो? त्या बॅरेलवरती चढतो. ऑल राईट सर्जंट, आय वंडर नाऊ यू आर नॉट टायर्ड आउट. सर्जंट वॉकिंग अप अँड डाऊन द वे यू आर. इफ आय एम टायर्ड आय एम यूज टू इट. जरी मी थकलेला असलो तरी मला ते काय करतो? त्याचा वापर करता येतो. बघा, मी त्याचं शक्ती जी आहे ती पणाला लावतो. यू माईट हॅव हार्ड वर्क बिफोर यू टू नाईट इट. टेक इट एझी व्हाईल यू कॅन. देर इज अ प्लेंटी ऑफ रूम हिअर ऑन द बॅरेल अँड यू सी फर्दर व्हेन यू आर हायर अप. Sergeant says, maybe so. Get up beside him on barrel, facing right. They sit back to back, looking different ways. You made me feel a bit fear with the way as you talk. Man says, give me a match, Sergeant. He gives it and man lights pipe. आता आपण त्याचे इन्सिडेंट्स पाहिलेले आहेत. मी हे शॉर्टमध्ये का घेत आहे? कारण का कधीही नेहमी लास्ट एंड पाहताना इन द प्रिवियस लेक्चर व्हॉट वॉज हॅपन, पहिल्या लेक्चरमध्ये काय संपलेलं आहे किंवा काय झालेलं आहे ते आपण अभ्यासले पाहिजे, जेणेकरून आपली पूर्ण थ्रू आउट द स्टोरी वी अंडरस्टँड व्हेरी वेल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेन यू आर द स्टडी नॉवेल. नेव्हर फिअर आय वॉन्ट. Indeed, it is a hard thing to be in the force, out at night, and so no thanks for it, for all the danger we are in. It is a little we get out, but abuse from the people, and no choice but to obey our orders, and never ask when a man is sent into the danger. If you are married man with a family, आणि जर एखादा व्यक्ती मॅरिड असेल, फॅमिलीबरोबर असेल, तर त्याच्यासाठी तर खूपच भयानक आहे. मॅन सिंग्स, ॲज दो द हिल्स आय वॉक टू द व्ह्यूज हिल्स अँड शॅमरॅक प्लेन. आय स्टूड अ वाईल वेअर नेचर स्माइल्स टू व्ह्यूज द रॉक्स अँड स्ट्रीम्स. ऑन अ मॅट्रॉन फेअर आय फिक्स्ड माय आईज beneath a fertile valley. As she sang her song, it was on the rung of poor old Granny. Sergeant says, stop that. That is no song to be singing in these times.
Man says, "Ha, Sergeant, I was only singing to keep my heart up. It sinks when I think of him, to think of us to sitting here and he creeping up the way, maybe to get to us. Are you keeping a good lookout?" Man says, "I am for no reward too. Am not I foolish man? But when I saw a man in trouble, I could not help trying to get him out of what is that." बघा, आपण म्हणतो कितीही जग आहे बरोबर बघा, आणि एखाद्या रात्री तुम्ही गाणं गात असाल. एक्झाम्पल बघा कशा प्रकारे दिलं जातं, त्यानं कसं सांगितलेलं आहे. जे एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत अशा प्रकारे जो माणूस आहे, इसम आहे, तो कशा प्रकारे त्याला सांगतो, त्या सर्जंटला सांगतो. तर एक्झाम्पल सांगताना तो कशा प्रकारे प्रत्येक घटना आहे त्या गाण्याद्वारे, त्या सिंगिंगद्वारे तो सांगते की मला जे आहे हे नको आहे, मला बक्षीस नको आहे. डोंगरदऱ्यातून जो फिरणारा शामराग होते तो उदाहरण देतो. चिंता करू नकोस, तू नीट लक्ष ठेव, आहेस ना. हो म्हणतो, इनामाच्या अपेक्षेने नाही, मी तर वेडा तर नाही, पण एखाद्याला संकटात पाहिलं की त्याला मदत केल्याशिवाय मला राहवत नाही. हे काय काहीतरी आदळलं का माझ्यावर, असं म्हणून तो आपली छाती चोळत असतो. सर्जन जो आहे तो काय म्हणतो, तुला नक्की स्वर्ग प्राप्ती होईल. आता का होईल? कारण तू इतकं चांगलं कार्य करतोय. बघा, you will get your reward in heaven. I know that, sergeant, but life is precious. ठीक आहे, बरोबर आहे, ठाऊक आहे मला साहेब, पण त्या स्वर्गापेक्षा आयुष्यसुद्धा मूल्यवान आहे. ठीक आहे, तुला धीर येणार असेल तर तू गाणं म्हणू शकतोस. अँड मग ही सिंग्स अ सॉन्ग. हर हेड वॉज बेअर, हर हँड्स अँड फीट विथ आयरन बँड्स वेअर बाउंड. तिचे डोके उघडे. बघा, हर हेड वॉज बेअर, हर हँड्स अँड फीट्स विथ आयरन बाउंड्स वेअर बाउंड. हर पेन्सिव्ह स्ट्रेन अँड प्लेंटिव्ह वेल मिंगल्स with the evening gale, and the song sang with the mournful air, I am the granny lake. Her lips so sweet that monarch kiss. So that is not it. Her gown she wore was stained with gold, and that is it. You missed that. आणि लगेच सर्जंटला क्लिक होतं की ते ज्या लाईन्स गात आहेत त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक तो गात आहे. यू आर राईट सर्जंट, सो इट इज आय मिस्ड इट. तू बरोबर आहेस, मी जे गात आहे चुकीचं गात आहेत. मी काही लाईन्स ज्या आहेत त्या मिस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. टू थिंक अ मॅन लाईक यू नोविंग अ सॉन्ग लाईक दॅट. सर्जन सेज देर इज अ मेनी थिंग अ मॅन माईट नो अँड माईट नॉट हॅव एनी विश फॉर. बघा, बरोबर आहे, तो मी विसरला. तुमच्या सारख्या व्यक्तीला ते गाणं ठाऊक आहे, हेच विशेष आहे. सर्जन म्हणतो, एखाद्या माणसाला कित्येक गोष्टी ठाऊक असू शकतात आणि कित्येक गोष्टी करण्याची इच्छा नसू शकते. म्हणजे माणसाच्या मनाप्रमाणे त्याला जगता येतं का? नाही. त्याला जी कर्तव्य आहे ती पार पाडण्यासाठी त्याला जगावं लागतं. मग त्याच्या मनामध्ये असूनही त्याला त्या कराव्या लागत नाही, किंवा नसूनही एखादी गोष्ट त्याला करावी लागते. मॅन सेज, नाऊ आय डेअर से सर्जंट, इन युअर यूथ यू यूज टू बी सिटिंग अप on a wall the way you are sitting up on this barrel now, and the other lords beside you singing groundily. Sergeant says, I did then, and the champagne brought, I did then, the green on the cape, that was one of them. हो, मी तेही गायलेलं आहे, मी तेही म्हणत होतो, मी ते सुद्धा सांगत होतो. अशाप्रमाणे प्रत्येक गाणं सांगत आहे. मॅन सेज, अँड मे बी द मॅन यू आर वॉचिंग फॉर टू नाईट यूज टू सिटिंग ऑन द वॉल वेन ही वॉज यंग सिंगिंग दोज टाईम सॉन्ग, इट इज अ क्युअर वर्ल्ड. हे जग किती विचित्र आहे, हो ना. आणि बघा, असंही होऊ शकतं की ज्या मुलाबरोबर तुम्ही तेव्हा गाणी गात होता त्याच्यापैकी एकाला आज किंवा उद्या तुम्ही पकडाल आणि आरोपाच्या पिंजरात पाठवून द्याल. दे मे बी in trouble now, so into the dog in the tomorrow are sending into the dog, and even the queer word may be one of the boy you used to be singing with that time you will be arresting today or tomorrow sending into the dog. Sergeant says, that is true indeed. खरोखर हे खरं आहे. Man says, and maybe one night, and बघा, maybe one night after you had been singing, if the other boys had told you some plan they had, some plan to free the country, you might have joined with them. Maybe you might be in trouble now. आणि एखाद्या रात्री तुमची गाणी म्हणून झाल्यानंतर इतर मुलांनी तुम्हाला
त्यांच्या योजनेबद्दल, देशाला स्वतंत्र करण्याच्या एखाद्या योजनेबद्दल सांगितलं असेल, तुम्हीही कदाचित त्यांच्यात सामील झाला असाल आणि आता मात्र तुम्ही अडचणीत सापडला असाल. बघा कशा प्रकारे उदाहरण सांगितलेले आहेत, कशा प्रकारे हिस्ट्री सांगितली आहे की प्रत्येक गोष्ट आहे ती कशा प्रकारे तो सांगू इच्छितो. आणि एखाद्या रात्री तुमची जी गाणी आहेत तुम्ही कशा प्रकारे बोलू शकाल. सर्जन सेज वेल who know but I might. I had a great spirit in those days. कुणास ठाऊक असेलही कदाचित, पण त्या काळात माझ्या मनात मोठी हिंमत होती. Man says it is your word, surgeon, that it is little any mother knows. When she sees her child creeping on the floor, that might happen to it before it has gone through its life, or who will be who is in the end. हे जग फार विचित्र आहे साहेब. पुन्हा आईला तिचं आता राहणारं मूल कधी मोठं होईल आणि आयुष्यात पुढं जाऊन कोण बनेल आणि काय करील याची जराही कल्पना नसते. सर्जन सेज दॅट इज अ क्लिअर थ्रू आउट नाऊ इज अ ट्रू थॉट. वेट नाऊ टिल आय थिंक इट आउट. इफ इट वॉजंट फॉर द सेन्स आय हॅव फॉर माय वाईफ अँड माय फॅमिली, फॉर मी जॉईनिंग द फोर्स द टाईम आय डीड, इट माइट बी माय सेल्फ now would be after breaking goal and hiding in the dark, and it might be him that's hiding in the dark and that gone out of goal and sitting up where I am on this barrel, and it might be myself would be creeping up trying to make my escape from myself, and it might be himself would be keeping the laws and myself would be breaking it. बघा हा खरंच विलक्षण विचार आहे आणि हे सत्यही आहे. आता जरा थांब, मला जरा विचार करू दे. मी आता आहे तसा नसतो आणि माझी मुलं नसती आणि मी पोलीस खात्यात लागलो नसतो तर कदाचित मीच तुरुंग फोडून अंधारात लपलो असतो. हे तो सर्जन सांगतो. आणि तो जो आत्ता अंधारात लपून बसला आहे तो कदाचित तिथे या पिंपावर बसला असता आणि मी त्याच्यापासून स्वतःला लपवत असतो आणि तो कायदा पाळणारा असता आणि मी कायदा तोडणारा असतो. कशा प्रकारे तो सांगतो बघा. टू मायसेल्फ ब्रेकिंग हिम. So he says, it might be myself would be creeping up, trying to make my escape from himself. It might be himself to be keeping the laws. Myself would be breaking it, and myself would be trying to maybe put a bullet in his head. कदाचित मी त्याच्या डोक्यात गोळी घालायचा बेत करीत असतो किंवा त्याने घेतला तसा हाती दगड घेणारा मीच असतो. नाही तो मी. बापरे, थापा टाकत थांबतो आणि एका विरामानंतर काय आहे या इस्माचा बाहू पकडतो. बघा. मॅन जम्प ऑफ बॅरेल अँड लिसन लुकिंग आउट ओव्हर वॉटर. इट इज नथिंग सर्जन. तो व्यक्ती जो आहे तो काय करतो, पिंपावरून उडी मारतो आणि पाण्याच्या दिशेने पाहतो आणि काय म्हणतो त्याला, इट इज नथिंग सर्जन. तिथं काही नाही सर्जन, तिथं काहीसुद्धा नाही असं सांगतो. सर्जन सेज आय थॉट इट माइट बी अ बोट. आय हॅड नोशन देअर माइट बी फ्रेंड्स ऑफ हिज कमिंग अबाउट हिज वे विथ अ बोट. मला असं वाटतं की एखादी बोट तिथं आलेली आहे आणि मला अशी संकल्पना आहे जे त्याचे मित्र आहेत, त्या व्यक्तीचे मित्र आहेत, ती त्याला नेण्यासाठी तिथं आलेले आहेत, बोटवरती गर्दी केलेली आहे. Man says, Sergeant, I am thinking it was with the people you were, not with the laws you were, when you were a young man. बघा कशा प्रकारे तो उदाहरण देतो. सर्जन, मला असं वाटतं तरुणपणी तुम्ही जनतेच्या बाजूने होता, कायद्याच्या बाजूने नाही. सर्जन सेज इट इज नॉट बिझनेस. बघा कशा प्रकारे त्याची जे आहे ते मन वळवणी करण्याचं काम जे आहे तो मॅन करत आहे. त्याची मन वळवणी करण्याचं काम तो मॅन करत आहे आणि एक्झाम्पलसुद्धा करत आहे. यू आर लुकिंग फॉर आय मिस द वे, सो आय थॉट मे बी वेल इफ आय वॉज फुलिश देन दॅट टाईम इज गॉन. तेव्हा मी मूर्ख होतो, ते दिवस गेले आता. मे बी सर्जंट इट कम्स in your head sometimes, in spite of your bed and your tuning, that it might have been as well as you have to have followed Granelle. बघा असेल ही साहेब, पण अंगावर पट्टा आणि गणवेश असला तर मी ग्रॅन्युअलचे अनुकरण केले असते. तर असा विचार तुमच्या डोक्यात कधीतरी येत असणार असं म्हणून तो त्याला हिणवतो. बघा सर्जन सेज इट इज नो बिझनेस ऑफ युअर व्हॉट आय थिंक.
मला वाटतं त्याच्याशी तुझे काहीही देणे घेणे नाही आणि तू तो विचार करू नकोस. मॅन सेज, मे बी सर्जंट यू विल बी ऑन द साईड ऑफ द कंट्री येट. बरोबर आहे साहेब, अजूनही तुम्ही देशाच्याच बाजूने राहणार. सर्जन सेज, गेट ऑफ बॅरेल्स, डोंट टॉक टू मी लाईक दॅट. आय हॅव मेनी ड्युटीज, माय ड्युटीज आय नो देम अँड दॅट वॉज बोट दॅट वॉज बोट आय हिअर द वर्ड्स. आणि मला माहीत आहेत माझ्या ड्युटीज काय आहेत. बघा कशा पद्धतीनं तो त्याला सांगत आहे. बरोबर आहे साहेब, अजूनही तुम्ही देशाच्याच बाजूने राहणार, अशा पद्धतीने माझ्याशी बोलू नकोस असं तो सर्जन सांगतो. आणि मला माझी कर्तव्य ठाऊक आहेत, मला ती पाळायची आहेत. आणि तिथे बोट होती, मला वल्ह्याचा आवाज ऐकू येते आणि पायऱ्याकडे जातो आणि खाली बघतो तर काय, मॅन सेज, मॅन सिंगिंग अ सॉन्ग. ओ देन टेल मी शॉन ओ फेरेल व्हेअर द गॅदरिंग इज टू बी. इज द ओल्ड स्पॉट बाय द रिव्हर राईट वेल नोन टू यू अँड मी. स्टॉप दॅट आय टेल यू. लगेच सर्जंट आहे तो पिंपावरून उतरतो आणि गाणं गायला सुरुवात करतो. अशा प्रकारे बघा, शॉन ऑफ फॉरेल, तर मला सांग आपण कुठे एकत्र भेटणार आहोत. नदीच्या काठावर, त्याच ठिकाणी ना, जी जागा तुझ्या आणि माझ्या चांगल्या परिचयाची आहे. सर्जंट लगेच म्हणतो, थांबवते, सांगतोय ना मी, थांबवते गाणं. बघा, मॅन सिंगिंग अ सॉन्ग लाऊडर, वन वर्ड मोअर फॉर अ सिंगल टोकन, विसल अप द मार्चिंग ट्यून विथ युअर पाईक अपॉन युअर शोल्डर ॲट द रायझिंग ऑफ द मून. आणखी एक इशाऱ्याचा शब्द निघताना वाजवण्याची शीळ वाजव. चंद्र उगवण्याच्या वेळी खांद्यावरती भाला घेऊन वाजव. सर्जंट सेज, इफ यू डोंट स्टॉप दॅट आय विल अरेस्ट यू. तू आता थांबला नाहीस तर मी तुला अटक करीन. नेक्स्ट, अ विसल फ्रॉम बिलो ॲन्सवर रिपीटिंग द एअर. खालच्या दिशेने शिळी ऐकू येते आणि हवेत त्याचा प्रतिध्वनी उमटतो. सर्जंट सेज, दॅट्स द सिग्नल. साऊंड्स बिटवीन हिम अँड स्टेप. यू मस्ट नॉट पास दिस वे. स्टेप फर्दर. हू आर यू? यू आर नॉट अ बॅलेट सिंगर. सिंगरनुसार सर्जंट म्हणतो, तू आता बॅलेट सिंगर नाही, हे मी ओळखलेलं आहे. पण आता ते ओळखून फायदा आहे का? मगापासून तो त्याच्याबरोबर बोलत बसलेला आहे, तरीसुद्धा त्याला तो बॅलेट सिंगर आहे म्हणून त्याला ओळखण्यात येत नाही. बघा, त्याला ओळखता येत नाही का? कारण की त्याचा वेशसुद्धा त्याचा तसा केलेला आहे. आणि जो इन्व्हेन्शन करताना प्रत्येक गोष्ट आहे ती सांगताना कशा प्रकारे तो सांगत आहे, एक्झाम्पल देत आहे, एक्सप्लेनेशन देताना, प्रत्येक एक्झाम्पल देताना तो सर्जंट आहे. एक रिलेशनशिप निर्माण झालेला आहे त्या सर्जंट आणि त्या मॅनमध्ये. आणि ते रिलेशनशिप तयार होताना, एक्सप्लेनेशन सांगताना, तू आता तरी थांब, नाही तर मी तुला काय करेन, अटक करेन, म्हणून तो त्याला सांगतो, एक्झाम्पल देतो. बघा, येतं 1 मिनिट. You needn't ask me who I am. That placards will tell you. Points to the placards. तुम्हाला विचारायची गरज नाही की मी कोण आहे. ते प्लेकार्ड्स जे आहे तुला सांगून जाईल. आता इथून आपली सुरुवात झाली. मी मुद्दा म्हणून सुरुवातीपासून का घेतलेला आहे, बरेच स्टुडंट्सनी एकच बघतात व्हिडिओज, त्यामुळं हे घ्यावं लागलं. यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर. तू तोच मनुष्य आहे ना मी ज्याच्या शोधात आहे. मॅन सेज, टेक ऑफ हॅट अँड विग. सर्जन सीजेस देम. आय एम. देर इज 100 pounds ऑन माय हेड. देर इज अ फ्रेंड ऑफ माइंड बिलो इन अ बोट अँड ही नोज अ सेफ प्लेस टू ब्रिंग मी. बघा, मी कोण आहे. टोपी आणि केसाचा टोप काढतो आणि हिसकावून घेतो आणि सांगतो, मी तोच आहे. माझ्या शिरावर, माझ्याच डोक्यावर 100 pound इनाम आहे. मला सुरक्षित जागी घेऊन जाण्यासाठी माझी जी मित्र आहेत, खाली बोट घेऊन माझा मित्र आलेला आहे. सर्जन सेज, बघा, सर्जन सेज, इट इज पिटी, यू डिसिव्ड मी वेल. टोपी आणि टोपीकडे पाहत म्हणतो, हे वाईट आहे, हे जनक आहे, तू मला फसवलेस, तू मला चांगलंच फसवलं. मॅन सेज, आय एम अ फ्रेंड ऑफ ग्रॅन्युएले अँड देर इज 100 pounds ऑन माय हेड. बघा, मी ग्रॅन्युअलचा मित्र आहे आणि माझ्या शरीरावर 100 pound इनाम आहे. सर्जन सेज, इट इज अ पिटी. बघा, हे वाईट आहे, हे जनक आहे. मॅन सेज, विल यू लेट मी पास ऑर मस्ट आय टेक यू लेट मी. तुम्ही मला जाऊ देणार आहात की तुम्हाला मला सोडावं लागेल, असे मी काहीही करू. बघा, सर्जंट सेज, इट इज आय एम इन द फोर्स, आय विल नॉट लेट यू पास. मी पोलीस दलात आहे, मी तुला असा सुटून जाऊ देणार नाही. माझं कर्तव्य आहे, मी पार पाडणार. मॅन सेज, आय थॉट टू डू विथ माय टंग
अँड व्हॉट इज दॅट? व्हॉइस ऑफ पोलिसमॅन एक्स आउटसाईड अँड देअर इज वेअर वी लेफ्ट हिम. काय म्हणतो बघा तो, शब्दाने हे काम होईल असं मला वाटत नाही. ते काय आहे, तो काय करतो, हा छातीपाशी नेतो, म्हणजे मला काहीतरी काम करावं लागेल मॅन म्हणतो. आणि लगेच बाहेर एक्स पोलिसाचा आवाज ऐकू येतो आणि आता आपण इथं सोडले होतो. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चालू आहे. सर्जंट जो आहे तो काय म्हणतो, इट इज माय कॉम्रेड्स कमिंग. माझे जे सहकारी आहेत ते आता यायला लागलेले आहेत. It's my comrade coming. Man says, you won't betray me. The friend of Granule sleeps behind the barrel. तुम्ही मला ग्रॅन्युअलच्या मित्राला धोका देणार नाही ना, आणि जाऊन पिंपामागे लागतो, म्हणजे त्याचं नाव जे आहे ते सांगणार नाही ना. तो व्यक्ती सापडला आहे असं त्याच्या सहकार्याला सांगणार नाही, अशी त्याला सांगू नका. म्हणजे तो काय म्हणतो, तुम्ही मला ग्रॅन्युअलच्या मित्राला धोका देणार नाही ना, आणि जाऊन पिंपामागे तो लपतो, त्या बॅरेल मागे लपतो. बी पोलिसाचा आवाज येतो. पत्रकापैकी शेवटचे पत्रक लावून दिले आहे. एक्स पोलीस जो आहे तो काय म्हणतो बघा, एक्स पोलीस जो आहे, ॲज दे कम इन, आता ते आत येत आहे. इफ ही मेक्स हिज एस्केप इट वॉन्ट बी अननोन, बी ही विल मेक इट. तो जरी पसार झाला तरी ती गोष्ट लपून राहणार नाही असं बोलतो. आणि सर्जंट आपल्या पाठीमागे टोपी आणि टोप लपवतो. सर्जंटच्या हातात जी टोपी होती, सर्जंट पुट्स हॅट अँड विक बिहाइंड हिज बॅक, तो पाठीमागे लपवतो. पोलिसमॅन बी सेज, डिड एनीवन कम दिस वे? कोणी ह्या दिशेने आलं होतं का? सर्जंट सेज, नो वन. तो क्षणभर तो थांबतो आणि म्हणतो, कोणीही नाही आलं इथं. पोलिसमॅन बी सेज, नो वन ॲट ऑल? सर्जंट सेज, नो वन ॲट ऑल. खरोखरच अजिबात कोणीच नाही का आलं इथं? तर तो सर्जन पण म्हणतो, अजिबात कोणीच नाही आहे इथं आलं. पोलिसमॅन बी सेज, वी हॅड नो ऑर्डर्स टू गो बॅक टू स्टेशन, वी कॅन स्टॉप अलॉंग विथ यू. आम्हाला आता पोलीस ठाण्याकडून परत जाण्याचे आदेश अजून काही मिळालेले नाही, तेव्हा आम्ही तुमच्याबरोबर थांबू शकतो. सर्जन सेज, आय डोंट वॉन्ट यू, देअर इज नथिंग फॉर यू टू डू हिअर. मला त्याची गरज नाही, तुम्ही इथं थांबू शकत नाही, इथे तुम्हाला करण्यासारखे काही नाही. पोलिसमॅन बी सेज, यू बेड अस टू कम बॅक हिअर अँड कीप वॉच विथ यू. बघा काय म्हणतो, इथे परत येऊन तुमच्याबरोबर आम्ही टहळणी करावी असं तुम्ही म्हणाला होतात. सर्जन सेज, आय वूड सूनर बी अलोन अँड वूड एनी मॅन कम दिस वे अँड यू मेकिंग ऑल दॅट टॉक, इट इज बेटर द प्लेस टू बी क्वाईट. मी एकटा असलेला बरा, कुणी या दिशेला आलं आणि तुम्ही बोलत राहिला तर या जागेवर शांतता असणं जास्त बरं का. तर तो व्यक्ती लगेच आवाजाने एका बाजूने दुसऱ्या बाजूला पसार होईल, म्हणून मी एकटाच आहे ना, तेच बरं आहे, तुम्ही इथं थांबू नका, म्हणून तो स्पष्ट भाषेत सांगतो. पोलिसमॅन बी सेज, यू माईट won't it? There are clouds coming up and you have the darkness of the night before you eat. I will leave it over the barrel. Goes to the barrel. Brings it with you. I tell you no more talk. बघा, we will leave your lantern anyhow. काय म्हणतो बघा आता, ठीक आहे, तुमच्यासाठी कंदील ठेवून जातो. सर्जन म्हणतो, मला नको ते तुमच्याबरोबर घेऊन जावा. पोलिसमॅन बी म्हणतो, पण त्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल असं मला वाटतं. तो हातात असतो आणि अंधाऱ्या कोपऱ्यात जेव्हा त्याचा प्रकाश पडतो तेव्हा घरी शेकोटीपाशी बसलोय आणि लाकडाचे तुकडे अधूनमधून दगदगत आहेत असं वाटतं. आजूबाजूला कंदिलाचा प्रकाश टाकतो आणि पिंपावर मग सर्जंटवर. सर्जंट म्हणतो, तुम्ही दोघे निघून जाता आणि तुमचा तो कंदीलसुद्धा न्या. दोघे जातात. इसम पिंपामागून बाहेर येतो आणि तो सर्जंटकडे एकटक पाहत उभा राहतो. बघा कशा प्रकारे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल चालू आहे. आणि तो त्याची म्हणजे त्याच्या मनात नसतानासुद्धा तो त्या मॅनला मदत करतो. गोईंग टुवर्ड स्टेप्स ही सेज वन वर्ड्स, ब्रिंग इट विथ यू. वेल आय थॉट मीट बी कम्फर्ट यू. सर्जंट सेज, बी ऑफ विथ यू युअर सेल्स अँड लँटेन. दे गो आउट अँड मॅन कम. सर्जंट सेज, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? आता तू कशासाठी इथं थांबलेला आहे त्या इसमला विचारतो. फॉर माय हॅट ऑफकोर्स अँड माय विग. यू वुडंट विश मी टू गेट माय डेथ ऑफ कोल्ड. सर्जंट यूज देम. कसली वाट पाहतो आहेस माझ्या टोपी करता? अर्थातच माझा टोप. मी थंडीने मरावं अशी तुमची इच्छा नसेल. सर्जंट त्या वस्तू परत देतो. असं म्हणल्यानंतर तो सर्जंट जो आहे तो त्याच्या वस्तू परत देतो. मॅन त्या पायऱ्याने जात आहे. वेल गुड नाईट कॉम्रेड.
बघा कशा प्रकारे तो उदाहरण देतो. वेल गुड नाईट कॉम्रेड, दॅट इज द शुभरात्री मित्रा, धन्यवाद. आज रात्री तू माझ्यावर मोठे उपकार केले, त्याबद्दल मी तुझा नेहमी तुझा ऋणी राहील असं तो सांगतो. शब्दामध्ये एक्झाम्पल सांगताना तो सांगतो कशा प्रकारे तू माझी मदत केलीस. आणि ते एक्झाम्पल देताना, एक्सप्लेनेशन देताना की अनोळखीपणे सुद्धा त्याने त्याची जी मदत आहे ती बऱ्यापैकी केली. कारण की त्या व्यक्तींना जर पोलिसमॅन एक्स आणि बी आले होते तेव्हासुद्धा ते सांगू शकत होता, पण तरीसुद्धा त्यानं सांगितलं का? नाही. कारण का त्याच्या मनामध्ये कुठंतरी नॅशनलिझम होतं, देशाबद्दल जी आपुलकी होती ते सुद्धा होतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीबद्दल त्याने जे कार्य केलेले आहे त्याच्याबद्दलसुद्धा त्याने पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये एक प्रकारे ठेणगी पेटवली आणि त्या ठेणगीचा परिणाम शेवटी त्याच्यामध्ये दिसून आला. आय एम ओब्लाइज टू यू, मे बी आय विल बी एबल टू do much for you, then small rise up and the big fall down when we will all changes places of rising of the moon. बरं मग शुभरात्री मित्रा, धन्यवाद. आज रात्री तू माझ्यावर मोठे उपकार केले आहेस आणि त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. जेव्हा लहानाचा विजय होईल, सध्याच्या सत्तेचा पाडाव होईल, तेव्हा चंद्रोदयाबरोबर आपले स्थानही बदलेल, अशा प्रकारे तो सांगतो. सर्जन प्रेक्षकाकडे पाठ करून उभा राहिलेला आहे बघा. टर्निंग हिज बॅक टू द ऑडियन्स अँड रीडिंग द प्ले कार्ड्स, आणि वाचत आहे. £100 reward, £100 turns towards the audience. I wonder now I as great a fool as I think I am. £100 इनाम, £100. मला प्रश्न पडलाय, मला वाटतं तेवढं खरंच मी मूर्ख आहे का? जर मी त्या व्यक्तीला ओळखलं असतं तर मला £100 मिळालेले असते. खरोखरच मूर्ख आहे का मी, असं करून विचार करत आहे. आणि तो विचार मोठ्याने त्या स्टेजवरती त्या ऑडियन्सकडं पाठ करून तो विचार करत आहे. बघा कधी कधी आपण सुद्धा एखादी गोष्ट करतो आणि नंतर वाटतं की आपण हे करायला पाहिजे होतं का, ते करायला नको होतं, पण नंतर त्या पश्चाताप करून काय फायदा आहे का? नाही. म्हणजे वेळ ही किती महत्त्वाची आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इन द ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी इट इफेक्टिव्ह डायलॉग थीम और कॅरेक्टर स्केच सर्जंट अँड मॅन, याच्याबद्दल तर नेमकं विचारलं जातं. सो चांगल्या तऱ्हेने करा. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल नॉवेल, आणि त्याच्यावर चांगल्या तऱ्हेने अभ्यास करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट